नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विनायक क्लासेसमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आज आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व करण्याची फॉर्म्युला मेथड पाहणार आहोत। क्वेश्चन काय असतो? सॉल्व क्वाड्रॅटिक इक्वेशन यूजिंग फॉर्म्युला। हे आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेलं आहे, ते आपल्याला फॉर्म्युला मेथडने सॉल्व करायचं आहे। त्यासाठी फॉर्म्युला काय आहे? फॉर्म्युला आहे x = -b प्लस और माइनस अंडर स्क्वेअर रूट b² - 4ac अपॉन 2a। बरोबर? -b प्लस और माइनस अंडर स्क्वेअर रूट b² - 4ac अपॉन 2a अपॉन 2a। इथं b² - 4ac ना, त्याला आपण काय म्हणतो? डिस्क्रिमिनंट म्हणतो। काय? डिस्क्रिमिनंट। जर ही व्हॅल्यू डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू पॉझिटिव्ह असेल, म्हणजे ह्याला प्लस साइन असेल, तरच आपण या इक्वेशनचे किंवा कोणत्या इक्वेशनचे रूट्स काढू शकतो। जर ती मायनसमध्ये असेल तर त्या इक्वेशनचे रूट्स रिअल नसतात, हे लक्षात ठेवा फक्त। आता इथं पाहूया आपण, इथं ए बी सी तर नाही, मग हे फॉर्म्युल्यामध्ये जे ए बी सी आहे ते कसं काढणार? ते काढणार आपण क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या जनरल फॉर्मवरून। क्वाड्रॅटिक इक्वेशन जनरल फॉर्म काय आहे? ax² + bx + c = 0। हे इथं लिहायचं, सॉरी कंपॅरिझनसाठी इथं हे लिहायचं। हे तुम्ही एक्झाममध्ये किंवा सॉल्व करताना नाही लिहिलं तरी चालेल, फक्त रफमध्ये लिहा। तुमचं काम झालं की ते रफ इरेज करून टाका, कळलं? आता बघा, जिथं स्क्वेअर आहे, आता इथं एक्स व्हेरिएबल आहे, इथं एम आहे, त्याच्याकडे जास्त लक्ष द्यायचं नाही। जिथं स्क्वेअर आहे ना, स्क्वेअर जो आहे एमचा स्क्वेअर, त्याच्या शेजारी जो नंबर असतो त्याला आपण m² कोएफिशिएंट म्हणतो। तो काय आहे? तो म्हणजे असतो a। आता इथं काहीच नाही, देअरफॉर a = काय येणार? काय नसतं म्हणजे काय असतं? 1 असतं, एवढं लक्षात ठेवायचं। आता b = काय असणार आहे? नुसता x आहे, म्हणजे नुसता m जिथं आहे ना त्याच्या शेजारचा नंबर, म्हणजे त्याचा कोएफिशिएंट काय असणार आहे? b असणार आहे। mच्या शेजारी काय आहे? -14 बरोबर। आणि शेवटी जो नुसता नंबर आहे त्याच्या शेजारी कुठलाही व्हेरिएबल नाही, त्याला आपण म्हणतो c = 13। क्लिअर आहे? जिथं स्क्वेअर आहे त्याचा शेजारचा कोएफिशिएंट, त्याचा कोएफिशिएंट म्हणजे असणार a। जिथं नुसता व्हेरिएबल आहे त्याचा कोएफिशिएंट म्हणजे असणार आहे b, आणि फक्त नंबर आहे तो म्हणजे असणार आहे c। क्लिअर आहे सर्वांना? सर्वप्रथम आपण b² - 4ac ची व्हॅल्यू काढणार आहोत। b² - 4ac, b किती आहे? -14, त्याचा स्क्वेअर करायचा आहे। -4 आहे तसं लिहायचं फॉर्म्युल्यामधलं। a म्हणजे काय आहे? 1 आहे, बरोबर। आता c आहे नाही तर c म्हणजे काय आहे? 13। क्लिअर आहे? मायनस नंबर जरी स्क्वेअर केला तरी तो काय येतो? पॉझिटिव्ह येतो, प्लस येतो। मग 14चा स्क्वेअर काय? 196, बरोबर। तर लक्षात घ्या, 13 × 13, 13 × 4 = 52। तर 196 - 152 करायचं आहे। 196 - 52 काय होणार? 6 - 2 केल्यावरती 4, 9 - 5 केल्यावरती काय राहणार? 4 राहणार, आणि 1चं 1 आहे तसं राहिलं, काय राहणार इथं? 144 राहणार आहे सबट्रॅक्ट केल्यानंतर। देअरफॉर b² - 4ac किती आलेलं आहे आपलं? 144। क्लिअर आहे? आता आपण तो फॉर्म्युला घेणार आहोत, पण या फॉर्म्युल्यामध्ये आपण इथे एक्स लिहिलं आहे ना। जर व्हेरिएबल इथं फॉर्म्युल्यामध्ये किंवा सॉरी क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये व्हेरिएबल एक्स असेल तर आपण एक्स घेणार। आता ह्या क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये बघा, इथं काय व्हेरिएबल एम आहे, मग आपण तिथे काय लिहिणार आहोत? एम लिहिणार आहोत। देअरफॉर m = काय फॉर्म्युला आपला? -b प्लस और माइनस अंडर स्क्वेअर रूट b² - 4ac अपॉन 2a। प्रोनाऊन्स करताना पण व्यवस्थित प्रोनाऊन्स करायचे, कळलं? आता लक्षात घ्या, ही मायनस साइन ऑलरेडी फॉर्म्युल्यामध्ये आहे, ती तशीच लिहायची। नंतर बघायचं b ची व्हॅल्यू काय? -14 आहे ना, मग ते आपण ब्रॅकेटमध्ये लिहूया -14। क्लिअर सर्वांना? इथं पण मायनस साइन येऊन असं डायरेक्ट -14 लिहायचं नाही, इथं मायनस साइन फॉर्म्युल्यामध्ये ऑलरेडी आहे। नंतर बीला पण मायनस साइन आलं तर ब्रॅकेटमध्ये लिहायचं, प्लस और मायनस अंडर स्क्वेअर रूट। आता b² - 4ac ची व्हॅल्यू काय काढली आपण? 144, ती लिहायची डायरेक्ट इथं 144 अपॉन 2a। 2 आहे तसं लिहायचं, a म्हणजे काय आहे? 1, इथं येणार 1। क्लिअर आहे? आता लक्षात घ्या काय होईल? मायनस मायनस काय होणार? प्लस होणार, +14। प्लस लिहिलं नाही तरी चालतं, इथलं प्लस और मायनस। 144 कशाचा स्क्वेअर आहे? 12चा, बरोबर। मग आपण इथं काय लिहिणार? 12 लिहिणार, अपॉन 2 × 1 = 2, बरोबर। देअरफॉर m = काय आलेलं आहे? देअरफॉर m = 14 प्लस और मायनस 12 अपॉन 12, म्हणजे एकदा प्लस घ्यायचं एकदा मायनस घ्यायचं आहे। हे आपण ह्या बाजूला लिहूया। देअरफॉर m = 14 + 12 अपॉन 2 लिहूया एका साईडला, और m = 14 - 12 अपॉन 2। आता आपण ही लेफ्ट साईड सॉल्व करूया। देअरफॉर m = काय होणार? 14 + 12 काय होईल? 4 + 2 होणार 6, 1 + 1 होणार 2, 26 अपॉन 2। देअरफॉर m = 2 ने डिवाइड केला 26ला काय येणार आहे? 13। देअरफॉर m = येणार आहे 13, बरोबर। दुसऱ्या साईडला m काय येणार आहे? देअरफॉर m = 14 - 12, 14 - 12 केला आन्सर आहे तर 2 अपॉन 2। देअरफॉर m = होणार आहे 2 × 1 = 2, 2 × 1 = 2, 1 अपॉन 1 म्हणजेच आपण 1 लिहिणार आहोत। डिनॉमिनेटर 1 आल्यावर आपण लिहित नाही, म्हणजेच
या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स काय आहेत 13 and -1 सॉरी 13 and 1 देअरफॉर 13 and 1 आर रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. कळालं सर्वांना. आता आपण पुढचं क्वाड्रॅटिक इक्वेशन पाहूया. इक्वेशन काय आहे x² + 10x + 2 = 0. आता फॉर्म्युला मेथडने सॉल्व्ह करण्यासाठी ए बी सीची व्हॅल्यू आपल्याला काढावी लागेल. त्यासाठी आपल्याला या इक्वेशनला क्वाड्रॅटिक इक्वेशनला कम्पेअर करावं लागेल क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या जनरल फॉर्मशी. ते काय आहे ax² + bx + c = 0. बरोबर. आता इथे x² पण आहे, वरती पण व्हेरिएबल एक्सच आहे ना. मग x² च्या शेजारचा नंबर असतो तो म्हणजे असतो a. देअरफॉर a = काय येणार आहे 1. काहीच नाही म्हणजे 1 आहे ना. तर b = काय येणार आहे x च्या शेजारी आहे 10 आणि c येणार आहे 2. क्लिअर आहे सर्वांना. सर्वप्रथम आपण डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू काढतो. देअरफॉर b² - 4ac आपल्याला सॉल्व्ह करायचे आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. तर b काय आहे इंटू ब्रॅकेट काय लिहायचे आपल्याला 10चा स्क्वेअर मायनस लिहिलं आपण. आता इथं 4 आहे तसं लिहिलं आपण. a म्हणजे काय आहे 1 आणि c म्हणजे काय आहे 2 आहे. क्लिअर आहे. 10चा स्क्वेअर केल्यावर किती होणार आहे 100. बरोबर. मायनस लिहिलं आपण 4 1 4 4 2 8. 100मधून 8 गेलं किती राहिले 92. क्लिअर आहे सर्वांना. b² - 4ac किती आलेलं आहे 92 आलेलं आहे. आता आपण फॉर्म्युला लिहूया. देअरफॉर आता इथं व्हेरिएबल एक्सच आहे ना म्हणून आपण एक्सच लिहिणार आहोत. देअरफॉर x = -b ± (b² - 4ac अपॉन 2a अपॉन 2a. आता मायनस b इथली मायनस साइन आपण लिहूया आधी. b काय आहे 10 आहे. याला मायनस साइन म्हटल्यानंतर आपण डायरेक्ट इथे लिहूया -10. बरोबर. प्लस ऑर मायनस लिहिलं आपण. b² - 4ac किती आहे 92 अपॉन इथलं लिहिलं ना आपण 92 अपॉन 2a. 2 इंटू ब्रॅकेट a काय आहे 1 आहे. क्लिअर आहे सर्वांना. 2 1 2 येणार आहे खाली. आता आपल्याला 92 बघायचे. अंडर स्क्वेअर रूट 92 आहे ना. 92चे आपण फॅक्टर काढूया. 92चे कोणत्या टेबलमध्ये असू शकतो 92 2च्या टेबलमध्ये असणार आहे ना. किती येणार आहे 2 ने डिवाइड केलं 96 तर 46. परत 2 ने डिवाइड केलं तर काय येणार आहे 23 प्राईम नंबर आहे त्याने डिवाइड केलं तर आन्सर राहील 1. म्हणजे जर आपण ह्याचे फॅक्टर काढले 92चे काय येणार आहेत. जर आपण साईडला लिहिलं रफमध्ये 92 = रूटमध्ये 92 लिहिलं तर काय येणार आहे 2 × 2 × 23. क्लिअर सर्वांना. आता 2ची पेअर तयार झालेली आहे त्यामुळे आपण ह्या स्क्वेअर रूटच्या बाहेर 2 घेऊ शकतो. 2 × स्क्वेअर रूट काय येणार आहे 23. म्हणजे 92ला आपण कशाने रिप्लेस करू शकतो किंवा त्याच्याऐवजी काय लिहू शकतो 2 अंडर स्क्वेअर रूट 23. ते आपण पुढच्या स्टेपला लिहूया. देअरफॉर -10 प्लस ऑर मायनस 92ला आपण काय लिहिणार आहोत. हा काय परफेक्ट स्क्वेअर नाही त्यामुळे आपल्याला असंच लिहावं लागणार आहे 2 × स्क्वेअर रूट 23 अपॉन 2 1 जा 2. क्लिअर आहे सर्वांना. आता इथं लक्षात इथं 10 आहे इथं 2 आहे. हे 2 आणि 10 एका टेबलमध्ये ना 2च्या टेबलमध्ये ते आपण कॉमन घेऊ शकतो. देअरफॉर x = हे आपण 2 कॉमन घेतले इथं इंटू ब्रॅकेट डिनॉमिनेटरला पण 2 राहिलं. आता काय लिहू शकतो 2ला कितीने मल्टिप्लाय केलं तर 10 होणार आहे. 2 5 10 -10साठी आपल्याला मायनस साइन घ्यावं लागणार आहे. 2 × -5 काय होणार आहे -10. बरोबर. पुढची प्लस ऑर मायनस साइन आहे तशीच ठेवायची आपल्याला. आता 2 बाहेर घेतलं ब्रॅकेट राहिलं काय फक्त 23 रूटमध्ये 23 इथे लिहायचं रूटमध्ये 23 डिवायडेड बाय 2. आता एक लक्षात घ्या 2ला 2 काय होणार आहे कॅन्सल होणार आहे. 2 1 2 2 1 2 ते कट झालं त्यामुळे देअरफॉर x = काय राहिलेलं आहे -5 प्लस ऑर मायनस अंडर रूट 23. देअरफॉर x = काय असणार आहे. एकदा आपण डाव्या साईडला प्लस लिहूया उजव्या साईडला मायनस लिहूया. देअरफॉर x = -5 प्लस अंडर रूट 23. बरोबर. आणि हे झालं पहिलं रूट. दुसरं रूट काय येणार आहे ऑर x = -5 आता इथं मायनस अंडर स्क्वेअर रूट 23. हां हे दोन काय आहेत या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स आहेत. मग आपण काय लिहिणार देअरफॉर -5 प्लस अंडर रूट 23 प्लस आणि दुसरं काय आहे -5 मायनस अंडर रूट 23 आर रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता आपण पुढचं क्वाड्रॅटिक इक्वेशन सोडूया. इक्वेशन काय आहे x² + x + 5 = 0. याला आपण कम्पेअर करणार आहोत क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या जनरल फॉर्मशी. ax² + bx + c = 0. म्हणजे आपल्याला a b c च्या व्हॅल्यू मिळणार आहेत. देअरफॉर a = काय येणार आहे स्क्वेअरचा कोइफिशियंट. स्क्वेअरच्या शेजारी काय नाही म्हणजे काय असतं 1 असतं. देअरफॉर a = 1. b = काय येणार आहे एक्सच्या शेजारी पण काय नाही म्हणजे काय असणार आहे 1 असणार आहे. आणि c = काय असणार आहे नुसता नंबर असतो ते म्हणजे c असतं. देअरफॉर
आता आपण सर्वप्रथम काय करतो, हे डिस्क्रिमिनंट काढतो. ते काय आहे, b² - 4ac इज इक्वल टू बी किती आहे 1 आहे, 1चा स्क्वेअर मायनस 4 आहे जसं लिहिलं आपण, ए म्हणजे आहे 1 आणि सी म्हणजे आहे 5. देअरफॉर 1चा स्क्वेअर काय झालं 1, तर मायनस साईन तसंच ठेवलं आपण. 4 1 = 4, 4 5 = 20. 1 - 20 केल्यावर काय होणार आहे 19 राहणार आहे, पण त्याला मायनस साईन येणार आहे ग्रेटर नंबरची. ग्रेटर नंबर 20 ना, त्याची साईन येणार आहे मायनस साईन. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्यावेळेस b² - 4ac लेस दॅन 0 असेल, म्हणजे त्याला मायनस साईन असेल, तर त्या इक्वेशनला आपण सॉल्व्ह करू शकत नाही, त्याचे रूट्स रिअल नसतात. त्याचे रूट्स रिअल नसतात. देअरफॉर b² - 4ac इज लेस दॅन 0. -19 आहे, ते लेस दॅन 0 आहे. देअरफॉर काय लिहिणार आपण इथं, काय लिहिणार आपण, देअरफॉर रूट्स ऑफ दिस क्वाड्रॅटिक इक्वेशन आर नॉट रिअल. या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स हे रिअल नाहीत, म्हणजे आपल्याला इथून पुढे सॉल्व्ह करता येणार नाही. व्यवस्थित लक्षात घ्या, ज्यावेळेस b² - 4ac ची व्हॅल्यू लेस दॅन 0 असेल, ते क्वाड्रॅटिक इक्वेशन आपण सॉल्व्ह करू शकत नाही, कारण त्याचे जे रूट्स आहेत ते रिअल नसतात. हे आपण सगळं पुढच्या प्रॅक्टिस सेटमध्ये पाहणार आहोतच, की b² - 4ac ची व्हॅल्यू लेस दॅन 0 असेल तर काय असतं, इक्वल टू 0 असेल तर काय असतं, आणि ग्रेटर दॅन 0 असेल तर काय असतं. त्यातली एक गोष्ट सध्या लक्षात ठेवा, जर b² - 4ac ची व्हॅल्यू लेस दॅन 0 असेल तर रूट्स काय असतात, रिअल नसतात. रूट्स हे रिअल नसतात, त्यामुळे हे इक्वेशन आपण इथून पुढे सॉल्व्ह करू शकत नाही. तुम्हाला जर अशा टाईपचा क्वेश्चन आला, b² - 4ac 0 असेल, सॉरी लेस दॅन 0 असेल, मायनसमध्ये असेल, तर ते इक्वेशन आपण इथून पुढे सॉल्व्ह करू शकत नाही. ते आपण इथपर्यंत सॉल्व्ह करू शकतो. ही व्हॅल्यू लेस दॅन 0 आहे, त्यामुळे आपल्याला हे इक्वेशन सॉल्व्ह करता येणार नाही. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा. आणि जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.